आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। रायते के पास हुए दर्दनाक सड़क हादसे के बाद यातायात विभाग पूरी तरह सक्रिय हो गया है। शुक्रवार को उल्लासनगर यातायात पुलिस ने कल्याण मुरबाड रोड पर विशेष अभियान चलाते हुए नियमों का उल्लंघन करने वालों पर सख्त कार्रवाई की। इस दौरान पुलिस ने बिना यूनिफॉर्म वाहन चलाने वाले चालकों पर, बिना इंश्योरेंस वाहनों पर, सीट बेल्ट का उपयोग न करने वालों और वाहनों पर ब्लैक फिल्म लगाने जैसे नियमों का उल्लंघन करने वालों के खिलाफ कार्रवाई की। अभियान के तहत कई वाहनों की जांच की गई और नियम तोड़ने वालों से जुर्माना वसूला गया। यातायात पुलिस अधिकारियों ने बताया कि रायते हादसे के बाद सड़क सुरक्षा को लेकर विशेष सतर्कता बरती जा रही है। नागरिकों से अपील की है कि वे यातायात नियमों का पालन करें ताकि इस तरह की घटनाओं की पुनरावृत्ति रोकी जा सके। पुलिस ने स्पष्ट किया है कि आने वाले दिनों में भी इस तरह के अभियान लगातार जारी रहेंगे और नियमों की अनदेखी करने वालों पर कड़ी कार्रवाई की जाएगी। दिनांक 13 एप्रिल रोजी एक गंभीर अपघात ठाणे ग्रामीणच्या हद्दीत घडल्यानंतर जी काळी पिवळी टॅक्सीच्या ज्या अवैध प्रवासी वाहतूक होत होती त्याच्या संदर्भात RTO मार्फत, आमच्या वाहतूक विभागामार्फत आणि पोलीस स्टेशन मार्फत ह्या काळी पिवळी टॅक्सी असेल, रिक्षा असेल, याच्यावरती कारवाई सुरुवात केलेली आहे, कडक कारवाई। त्या घटना घडल्यापासूनच कारवाई चालू आहे। तर त्या कारवाया जेणेकरून अवैध प्रवासी वाहतूक, ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस, ट्रिपल सीट किंवा गाड्यांचे कागदपत्र किंवा विमा नसणे वगैरे, ह्या गोष्टी सर्व चेक करून आतापर्यंत 100 ह्याच्यामध्ये दिनांक म्हणजे अपघात घडल्यापासून आतापर्यंत साधारण 500 केसेस ह्या संदर्भात केलेले आहेत आणि त्याच्याकडून एकूण दंड देखील 3,24,000 वसूल करण्यात आलेला आहे। तर माझं नागरिकांना आव्हान असेल की आपण अवैध प्रवासी वाहतूक जे करतात त्यांच्यामध्ये प्रवास करू नये, जेणेकरून लीगल असेल अशा लीगल गाडींमधूनच प्रवास करावा, जेणेकरून आपल्या अपघाताला आपण स्वतःहून कारणीभूत ठरू नये। त्याच्यानंतर त्या चालक, ज्या गाडीत आपण बसला आहात त्या चालकाने सीट बेल्ट लावला का, दारू पिलेली आहे का, तसं काही असल्यास तात्काळ पोलिसांना संपर्क करावा, जेणेकरून आपला अपघात होणार नाही किंवा त्या गाडीचा अपघात घडणार नाही, आपल्यामुळे 4 लोकांचे जीव वाचतील ह्याची सगळ्यांनी खात्री करावी। आणि पोलीस त्या कामामध्ये आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करण्यास हमेशा तत्पर आहे। तर आपण ह्या अनेक वाहतुकीच्या नियमामध्ये अनेक गोष्टी येत असतात, त्याच्यामध्ये विरोध दिशेने वाहन चालवणे, त्यांना देखील आपण वेळोवेळी अटकाव करावा। त्यानंतर आपण मोबाईल टॉकिंग करत ड्रायव्हर करत असेल तर त्याबद्दल पण माहिती तात्काळ त्याला सूचना करावी आणि असे अपघात घडू नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी। ह्या संदर्भात आम्ही खूप सतर्क आहोत, आमच्याशी संपर्क करावा आणि आम्ही ह्या अपघात घडू नये याकरताच काम करत असतो आणि वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावेत याकरताच कर्तव्य करत असतो। तर आम्हाला सहकार्य करावं। जय हिंद, जय महाराष्ट्र।